इथली आरती पूर्ण टक्कल करून डोक्यावर गुरव घेतात आणि प्रदक्षिणा घालतात. इकडे चोरी, लबाडी, खोटं चालत नाही असं बोलतात. रात्रीच्या शांततेत चंदगडच्या रस्त्यांवर आजही घोड्यांचा टापांचा आवाज ऐकू येतो. न्याय देणारा, रक्षण करणारा आणि खोट्याला क्षमा न करणारा देव. नमस्कार, मी सिद्धेश शिंदे. आज आपण पाहणार आहोत चंदगड येथील 84 गावचे रक्षक. हा केवळ देव नाही, ही आहे चंदगडची ओळख. श्री देव रवळनाथ. चंदगड येथील रवळनाथाचे पहिले देऊळ पांडवकालीन मानले जाते. त्या काळातील हेमांडपंथी बांधकाम, भक्कम, साधे पण दिव्य. हे मंदिर केवळ वास्तू नव्हते, ते गावाच्या अस्तित्वाचे केंद्र होते आणि इथेच ग्रामदैवत म्हणून रवळनाथांची स्थापना झाली. रवळनाथ म्हणजे श्री केदारेश्वर. करवीर प्रांतात रत्नासूर राक्षसाने थैमान घातले होते. करवीर निवासिनी अंबाबाईंनी केदारेश्वराला साद घातली. उत्तरेचा देव दक्षिणेला अवतरला आणि दख्खनचा ज्योतिबा झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या दिव्य ज्योतीतून प्रकट झाल्यामुळे त्यांना ज्योती आणि बा म्हणजेच बाप असे नाव पडले. रत्नासुराचा वध झाला आणि करवीर व इतर गावांची सुटका झाली. चंदगडला निसर्गाची अपार देणगी लाभली आहे. एकीकडे कर्नाटक, दुसरीकडे तळकोकण आणि दक्षिणेला गोमंतक म्हणजे आजचं गोवा. या परिसरात चंद्रासूर नावाच्या राक्षसाने प्रचंड हैदोस घातला होता. भय, अन्याय आणि अस्थिरता पसरली होती. तेव्हा श्री देव रवळनाथांनी अर्थात देव ज्योतिबाने इथेच त्याचा वध करून त्याला यमसदनी पाठवले आणि त्या दिवसापासून ही भूमी ओळखली जाऊ लागली चंदगड. कोकण पट्टा जवळ असल्यामुळे ज्योतिबांना रवळू असे संबोधले जाई. नंतर नाथ संप्रदायाच्या प्रभावामुळे नाव झाले रवळनाथ. मध्यकाळात गोवा कोकणातील लोक पोर्तुगीज किंवा इतर आक्रमणांना, अत्याचाराला कंटाळून घाट चढून चंदगडमध्ये स्थायिक झाले. चंदगड जरी कोल्हापूरमध्ये असलं तरी कोकण एसेंट इथे आहेच. त्यांनी रवळनाथाला आपले ग्रामदैवत मानले आणि चंदगडला आपले घर. असे म्हणतात रवळनाथ 84 गावाचे रक्षण करतात. अनेक भक्त सांगतात रात्री ते घोड्यावरून फिरताना सुद्धा दिसतात. रात्री घोड्यांचे टाप ऐकू येतात. म्हणूनच देवाला वाहिलेली चप्पल आजही झिजलेली दिसते. याचे उत्तर आज तागायत कुणाकडे नाही. देव रवळनाथ कडक शिस्तीचे दैवत आहे. खोटं, लबाडी, चोरी काहीच चालत नाही. खोटी शपथ घेतली की न्याय त्वरित होतो असे अनुभव ग्रामस्थ सांगतात. म्हणूनच खऱ्या खोट्याचा न्याय मंदिरातच घडतो. वर्षातून माघ पौर्णिमेनंतर भरणारी यात्रा, लाखो भाविकांची उपस्थिती. त्या दिवशी रवळनाथ अश्वाधीन स्वरूपात प्रकट होतात. गुरव अर्थात मंदिराचे पुजारी गुरव डोक्याचे मुंडन करून डोक्यावर ताट आणि पेटवलेला काकडा घेऊन देवळाभोवती प्रदक्षिणा घालतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. सासनकाठी, पालखी हे इतर गोष्टी सुद्धा असतात. गुरव घराण्याची सुद्धा एक कथा आहे. मध्य काळात इंग्रजांच्या काळात गुरवांना शिक्षा झाली होती. एकदा गुरव पारगड जेलमध्ये होते. यात्रा कशी होणार असा प्रश्न उभा राहिला. यात्रेच्या आदल्या रात्री दिव्य ज्योती घोड्यावर आली. जेलचे बंधन तुटले. पहाटे गुरव मंदिराच्या पायरीवर पडले होते. त्यांना काहीच आठवत नव्हते. जेलरला सुद्धा हा अनुभव आला आणि त्यांना श्री देव रवळनाथांची प्रचिती झाली आणि मग यात्रा पण पार पडली. मंदिर परिसरात श्री गणेश, हनुमान, रामलिंग, आई सातेरी देवी, बारावासा देव,
चाळोबा आणि विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरे आहेत. मंदिराच्या मागे चाळोबा देवाच्या झाडाजवळ एक डोंबारीण राहायची. ती नाथाची भक्त होती. जेव्हा तिचा आयुष्याचा शेवट होता, तिने नाथांकडून एक आशीर्वाद मागितला. जेव्हा यात्रा असेल तेव्हा पालखी आणि आरती झाडाजवळ आली की डोंबारींचं वारं अंगात भरणार, अर्थात ती यात्रेला हजेरी लावणार. आणि हा रवळनाथाने तिला आशीर्वाद दिला होता. म्हणून आजही यात्रेत हा सोहळा पाहायला भेटतो. श्री चाळोबा मंदिराजवळ एक दगडी चौतारा आहे. त्याला डोंबारींचं प्रतीक मानलं जातं, अर्थात श्री रवळनाथांची एक निस्सिंब भक्त. दर सकाळी चंदगडकरांची सकाळ आरतीने होते आणि दर रविवारी संध्याकाळी पालखी आणि महाआरती होते आणि विविध सण साजरे होतात आणि श्री रवळनाथांना विविध वेशभूषेने नटवले सुद्धा जाते. अशीच श्री देव रवळनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.